नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. आज आपण बनवतो आहे पाकातले गोड ब्रेड. साहित्य घेतलं आहे आपण, साखर घेतली आहे 2 वाट्या, ब्रेड घेतले आहे 10 स्लाइसेस आहे ब्रेडचे, आणि साजूक तूप आहे, शुद्ध देसी घी. शुद्ध तूप वापरा, डालडा वापरू नका. आणि पाणी. पाक करायला सुरुवात करतो. गॅस ऑन केला आणि भांडं घेतलं, टाकतोय साखर, 2 वाट्या साखर मोठ्या वाट्याने घेतलेले आहे, आणि पाणी घेतलं आहे आपण. थोडंसं साखरेच्या वर येईल इतकं थोडंसं तेवढं पाणी घ्यायचं. आणि हा पाक घट्ट होऊ द्यायचा, जास्तही घट्ट नको आणि एकदम पातळही नको, कारण जास्त जर घट्ट झाला पाक तर ते साखरेचं पूर्ण वर कोटिंग राहील ब्रेडला, तर तसं नको आहे आपल्याला. होतं चाललंय पाक आता. जास्त पातळ जर झाला ना तर ब्रेड पूर्ण नरम होतात, आणि जास्त घट्ट जर झाला ना तर मग साखरेचं कोटिंग येतं ब्रेडवर. आपल्याला तसं नको, प्रॉपर पाहिजे. चेक करूया आपण कन्सिस्टन्सी. झालाय आता आपला पाक तयार आहे. आता ब्रेड घेऊया आपण तळण्यासाठी. पॅन घेतला आहे, तूप टाकत आहे. शुद्ध तूप आहे, घरचं बनवलेलं. तूप गरम झालंय, आता टाकूया ब्रेड. चांगलं तळू द्यायचं ब्रेडला, गोल्डन ब्राऊन. व्यवस्थित तळायला नाही गेली ना तर मग पाकात गेल्यानंतर नरम पडते. या कलरमध्ये आले पाहिजे. तळलेले ब्रेड आता जाईल या सिरपमध्ये, जो आपण पाक करून ठेवला ना त्या पाकात डीप करायच्या. पूर्ण पाक लागला पाहिजे ब्रेडला, आतमध्ये गेला पाहिजे. कंटिन्युअस असं हे करायचं 2 मिनिटासाठी. असं उडवून ठेवायची गरज नाही. आणि काढून घ्यायचं प्लेट. गॅस लो टू मिडियम ठेवायचा, जास्त फास्ट ठेवायचा नाही. पाकात टाकून थोडंसं असं सिरप लागला पाहिजे, बस सिरप लागला पाहिजे, लगेच काढून घ्यायचं. सो तयार आहे पाकातले ब्रेड.
हे ब्रेड 8 ते 15 दिवस आरामात टिकतात आणि प्रवासात न्यायला वगैरे खूप छान रेसिपी आहे. नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळतो आपण, तर ही जरा वेगळी अशी आणि मुलांना तर खूप आवडेल. लहान मुलं जर असतील ना तर डेफिनेटली ही बनवा. खूपच छान रेसिपी बनते. अगदी कमी वेळात, कमी साहित्यात वेळेवर तुम्ही बनवू शकता. फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की गरम ब्रेड आणि गरम पाक दोन्ही गरम गरम नको. एक तर पाक गरम असू द्या किंवा मग ब्रेड. नंतर पाक पहिले करून ठेवायचा, नंतर ब्रेड तळायला घ्यायचे आणि नंतर मग पाकात टाकायचे. म्हणजे दोन्ही गरम असेल तर काय होईल की नरम पडेल. आणि अशी छान रेसिपी आहे ही, मुलांना खूप आवडेल. मुलं 2 दिवसात फिनिश करतील. इतकी छान रेसिपी बनते. बनवा, पहा आणि कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा माझ्या चॅनेलला, ज्याचं नाव आहे ॲडव्होकेट अनिताज बंजारा फ्लेवर. थँक्यू.